मुंबई महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे आणि प्रत्येक उमेदवार आपल्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतोय। मी आज प्रभाग क्रमांक 168 मध्ये आहे आणि या ठिकाणी माजी नगरसेविका अनुराधा पेडणेकर या देखील मतदाराकडे मतांचा जोगवा मागण्यासाठी मतदारांच्या घरोघरी जात आहेत। कशा प्रकारचा प्रचार सुरू आहे, निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। एकूणच सर्वच सत्ताधारी असतील, विरोधक असतील, तुमचे विरोधक असतील, तितक्याच शर्थीचे प्रयत्न करत मतदारापर्यंत पोहोचतायत। तुम्ही देखील मतदारापर्यंत पोहोचतायत। कशा प्रकारचा प्रचार सुरू आहे? बघा, खरं सांगायचं तर निवडणूक ही मला काही नवीन नाही आहे। गेली अनेक वर्ष, जवळजवळ 4 टर्म मी या ठिकाणी निवडणुका लढवतीये आणि त्याच्यामुळे एरियातली जी लोक आहेत ती पूर्णपणे ओळखीची आहेत। आणि आज जेव्हा मी प्रत्येकाच्या घरात, म्हणजे एकही घर असं नाहीये की जे मी सोडले, प्रत्येकाला मी भेटते, त्यांचे शुभेच्छा, त्यांचे आशीर्वाद मी घेते आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स लोकांकडनं मिळतोय। एक चेहरा, जो ओळखीचा चेहरा आहे, जो 15 वर्ष ह्या ठिकाणी काम करत होता आणि लोक मला त्यांची समस्या सांगतायत की काय समस्या आहेत ते, आणि खरोखर आज त्यांच्या म्हणजे चेहऱ्यावरतीच आनंद दिसतोय की आज पेडणेकर मॅडम त्यांच्यासमोर पुन्हा आलेल्या आहेत। आणि त्याच्यामुळे एक मला देखील एक नवीन ऊर्जा मिळालेली आहे की मी आज मध्यंतरीच्या काळामध्ये गॅप होता, पण आज मी पुन्हा लोकांसमोर येतेय आणि लोकांचा असा एवढा चांगला रिस्पॉन्स बघून मला देखील खूप बरं वाटलेलं आहे। आणि मला खात्री आहे की विजयाची खात्री आहे आणि निवडून आल्यानंतर हे जे काही लोक आहेत, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध असणार आहे। एकसंध असणारी शिवसेना नंतर दुभंगली गेली आणि ती पहिली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे। एकेकाळी ज्या शिवसेनेमध्ये तुम्ही 3 टर्मच्या नगरसेविका राहिलेल्या आहात, त्याच शिवसेनेचे उमेदवार देखील तुमच्या समोर आहेत। तर दुसरीकडे एक महायुतीमध्ये राज्यामध्ये असणारा त्यांचा देखील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। एकूणच ही लढाई पाहिली गेली तर महायुती आणि महाविकास आघाडीच्या समोर दिसते। कसं बघताय? नाही, मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की निवडणुका ह्या काही नवीन नाही आहेत। आज जवळजवळ 15 ते 20 वर्ष मी या एरियामध्ये आहे, लोक मला ओळखता आहेत आणि त्याच्यामुळे मी माझ्यासमोर कोण उमेदवार आहे याचा विचार करत नाहीये। मी माझं प्रचाराचं काम करतेय, मी माझं काम लोकांपर्यंत घेऊन गेलेलं आहे आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स मला मिळतो। त्याच्यामुळे मी अतिशय समाधानी आहे की लोक माझ्या बाजूने आहेत। धन्यवाद, तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल। ह्या होत्या डॉक्टर अनुराधा पेडणेकर। निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते उतरले होते आणि जोरदार प्रचार त्यांनी सुरू केलेला आहे। मी गुणवंत DRV न्यूज, मुंबई।